एकच मिशन तांत्रिक वेतन, एकच मिशन तांत्रिक वेतन। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। महाराष्ट्र भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या वतीनं पूर्ण राज्यभर असहकार आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। कर्मचाऱ्यांची 40 वर्षापासूनची मागणी आहे की आम्हाला तांत्रिक वेतन मिळालं पाहिजे। आमचं क्वालिफिकेशन इंजिनिअरिंग हे टेक्निकल क्वालिफिकेशन असताना आम्हाला क्लरिकल पेमेंट दिल्या जाते आणि यामुळेच कर्मचाऱ्यामध्ये पूर्ण राज्यभर सरकारच्या प्रती असंतोष आहे। आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे, परंतु अद्यापही ही मागणी मान्य झालेली नाही। यामुळे दिनांक 18 फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र कर्मचारी कृती समितीच्या वतीने असहकार आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। याचा पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही कार्यालयात बसून काळ्या फिती लावून आंदोलन केलं। दुसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक 23 पासून ते 27 तारखेपर्यंत सामूहिक रजा आंदोलन केलं आणि दिनांक 27 रोजी जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा असा जोरदार मोर्चा काढण्यात आला, पण तरीही सरकारनं आमच्याकडे आणखी लक्ष दिलेलं नाही। आमच्या मागण्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलेलं नाही किंवा आमच्या मागण्याबाबत चर्चा करण्यात आलेली नाही। यामुळे आजपासून पूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज परभणी जिल्ह्यातले आम्ही सर्वजण या ठिकाणी काम बंद आंदोलनासाठी आणि कार्यालयासमोर धरणे देण्यासाठी बसलेलो आहोत। महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना बऱ्याच 40-45 वर्षापासून तांत्रिक वेतन श्रेणीची मागणी होती, परंतु 2014-15मध्ये माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वाधीन क्षेत्रीजी आणि माननीय चंद्रकांत दळवी यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी म्हणले की बाबा 10वी आणि 12वीच्या बेसवर तुम्हाला आम्हाला तांत्रिक वेतन मान्य करता येणार नाही, त्याला क्वालिफिकेशन लागल, कमीत कमी सर्व्हे डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनियर। पण त्यांनी त्या पद्धतीने सेवा भरतीमध्ये बदल करून भरती प्रक्रिया 12 ते आता आज पावेतो भरती करूनही तांत्रिक वेतनप्रमाणे वेतन त्यांनी आणखी मंजूर केलेले नाही। माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणने सुद्धा त्या काळी सांगितलं होतं की यांना तांत्रिक वेतन द्यायला पाहिजे। माननीय चंद्रकांत दळवी साहेब, स्वाधीन क्षेत्री साहेब, माननीय महसूल राज्यमंत्री त्या काळी तांत्रिक वेतनला भूमी अभिलेख कर्मचारी हे पात्र आहेत असं सांगितलं होतं। त्यानंतर 17मध्ये हे सरकार बदलल्यानंतर किंवा नवीन सरकारानंतर त्याच्याकडे दुर्लक्षित करण्यात आलं की तांत्रिक वेतनबाबत। मग नवीन जे कर्मचारी आहेत की जे सिव्हिल डिप्लोमा इंजिनिअरिंग करून ते माननीय कोर्टामध्ये दावा तांत्रिक वेतनबाबत नागपूर येथे खंडपीठामध्ये दावा दाखल केल्यानंतर माननीय खंडपीठाने सुद्धा 2021ला तांत्रिक वेतन देता येते असा निर्णय दिल्यानंतरही 5 वर्ष झालेत, त्या निर्णय होऊनही शासन अंमलबजावणी करत नाहीत। ह्या उपर केलेली आहे। ITI सर्वेअर किंवा सिव्हिल इंजिनियर ही आमची भरतीची आता त्यांनी निकष ठेवलेले आहेत आणि त्यानुसारच या खात्यामध्ये भरती प्रक्रिया राबवली जाते। संपूर्ण शेतकऱ्यांच्या हिताचं हे खातं आहे, तरी पण शासन आमच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष करत आलेलं आहे। मागील 40 वर्षापासून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला तांत्रिक स्केल द्या, तांत्रिक वेतन श्रेणी द्या। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिव्हाळ्याचं हे खातं आहे। शेतकऱ्यांची मोजणी असेल, त्यानुसार पानंद रस्ते काढणारा असेल, तसेच आता आम्ही शंकुसाखळीपासून ते रोवरपर्यंत आज आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी मोजण्या केलेल्या आहेत। परंतु आम्हाला जी आवश्यक असणारी तांत्रिक वेतन श्रेणी आहे ही शासन आम्हाला अजूनपर्यंत त्यांनी लागू केलेली नाही आहे। आम्ही शंकुसाखळी, त्याच्यानंतर ETS असेल, त्याच्यानंतर आज रोवर असेल, GIS असेल, या आधुनिक सगळ्या जे तांत्रिक माध्यम आहेत ज्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचे जे निकडीचे आणि अडचणीचे प्रश्न आम्ही सोडवत असतो। तर जे स्वामित्व योजना शासनानं सुरू केलेली आहे की सर्व मिळकतधारकांना आम्ही त्या ठिकाणी गावठाणपूर्ण मोजणी करून त्यांच्या घरांच्या मिळकतीचे नकाशे तयार केलेले आहेत व त्या सर्वांना आम्ही स्वामित्व योजनेमध्ये प्रॉपर्टी कार्ड आम्ही त्यांना वितरित करून त्यांना दिलेले आहेत। त्यांना हक्काचे सनद, आम्ही हक्काचं PR कार्ड त्यांना दिलेलं आहे। ही सर्व कामे जी आहेत ही तांत्रिक स्वरूपाची असून आम्ही ती करत आहोत।